तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अंजली राकेशसोबत घर सोडून जात असते. सगळे तिला थांबवण्यासाठी घराबाहेर येतात. अंजली म्हणते, अर्णव इथेच थांब, तू माझ्यासोबत येऊ नको. जर यापुढे तू आलास तर आपल्या नात्यासाठी जे काही उरलं ना थोडंफार, ते प्रेमसुद्धा संपून जाईल. अंजली राकेश इथून निघून जातात. अर्णवला अंजलीची खूप काळजी वाटते. राकेश तिला काही करणार तर नाही ना याची भीती वाटते. अर्णव, ईश्वरी, राकेश अंजली यांना शोधायला निघतात. तर इथे अविनाश वल्लरी कारमधून कुठेतरी जात असतात आणि सुप्रिया ज्या रोडला वल्लरी भेटली होती त्याच रोडवर वल्लरीला शोधत असते. अविनाशची नजर पडते. अविनाश म्हणतो, सुप्रिया वहिनी इथे? वल्लरी डोक्याला हात मारून घेते. वल्लरी घाबरते म्हणते, अरे देवा, हे काय? अविनाश म्हणतो, अरे देवा काय? अगं सुप्रिया वहिनींना जिथे जायचं ना तिथे ड्रॉप करू ना आपण, आत्ता आवाज देऊ. वल्लरी खूप घाबरते. तर इथे ईश्वरी अर्णव अंजलीला शोधत असतात. अर्णव म्हणतो, ताई जिथे कुठे असेल ना तिथे एक भाऊ म्हणून मी तिच्या पाठीशी कायम उभा असेल. ईश्वरी म्हणते, सर या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत आहे. मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. आजपासून आपण एक टीम आहोत. ईश्वरी अर्णव हातात हात घेतात आणि अंजलीला पुन्हा शोधायला लागतात. आता अर्णव ईश्वरी राकेशला कसं एक्सपोज करतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव ईश्वरी अंजलीच्या बाळासाठी एक छान फ्रॉक शिवतात. ईश्वरी अर्णव अंजलीला तो फ्रॉक दाखवतात. ईश्वरी म्हणते, ताई प्लीज बघा ना, किती क्यूट आहेत ना कपडे. अंजली ताडकन उभी राहते आणि म्हणते, मला नाही बघायचेत. अंजलीला चक्कर येते. अंजली उपाशी असल्यामुळे तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. अर्णव राकेश अंजलीला रूममध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर अंजलीला चेक करतात आणि अंजली उपाशी आहे, बराच वेळ तिने काही खाल्लं नाही म्हणून विकनेस आलं हे सांगतात. डॉक्टर तिथून निघून जातात. घरातले सगळे अंजलीला समजवत असतात, जेवून घे म्हणत असतात, पण अंजली हट्टाला पेटलेली असते. ती जेवायला काही तयार नसते. राकेश अंजलीला समजावतो, तिची काळजी दाखवतो आणि आपल्या बाळाची स्वतःची शपथ तिला घालतो. राकेश स्वतःच्या हाताने अंजलीला जेवण भरवतो. अर्णवला या गोष्टीचं वाईट वाटतं. आपण ताईशी एवढा बोलण्याचा प्रयत्न करतो, जेव म्हणतो, पण आपलं काही ऐकत नाही, पण त्या राकेशचं ऐकते. अर्णव उदास होऊन आपल्या रूममध्ये जातो. ईश्वरी पण त्याच्या मागे मागे येते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, ताईंनी खाल्लंय ना, आता तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवलात तर माझं पोट भरेल. ईश्वरी अर्णवला समजून त्याला जेवू घालत असते. अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो, माझ्या आयुष्यात असं का होतं? ज्यांच्यावर मी प्रेम करतो ती लोकं मला सोडून का जातात? आधी आई गेली आणि त्यात ताई माझ्यापासून खूप लांब जाते. अर्णव ईश्वरीला मिठी मारून खूप रडतो. ईश्वरी अर्णवला वचन देते आणि त्याला सांगते की तुमच्या दोघा बहीण भावांना मी एकत्र आणणार आणि तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ईश्वरीने वचन दिलं म्हटल्यावर अर्णवला जरा बरं वाटतं. अर्णव ईश्वरी एकमेकांना प्रेमाने घास भरवतात. तर थोड्या वेळाने अर्णव घराबाहेर बसलेला असतो. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात जे झालं त्याचा विचार करत असतो. ईश्वरी राकेश इथे येतात. राकेश अर्णवच्या अंगावर वडापाव फेकतो आणि त्याला म्हणतो, ए नाच सोड माझा आता. अरे माझ्याशी लढायचं असेल ना तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. घे हा वडापाव खा. अरे हे असलं खाऊनच मी एवढा झालो आहे. तुझं प्रोटीन शेक वगैरे सगळं फेल आहे याच्यासमोर. ईश्वरी म्हणते, ए राकेश, तुझ्यासारखं फुकटचं खायची सवय नाही आहे आम्हाला. उचल तो वडापाव आणि घेऊन जा. राकेश म्हणतो, ए ईश्वरी, मी तुझ्याशी नीट बोलतोय हा. मी तुझ्यावर मरतो म्हणून काही ऐकून घेणार नाही, हे सगळं सहन करणार नाही. अर्णव म्हणतो, ए मी इथे आहे. राकेश म्हणतो, अरे हो, मला माहिती आहे तू इथे आहेस ते. आणि ईश्वरी, अगं तुझी मैत्रीण शलाका गेली ना वर, तिचा खून मी केला ना, आता तिला कोण न्याय मिळवून देणार? बघ बघ आकाशातून कशी बोलते, ओरडून ओरडून सांगते की मला न्याय दे, मला न्याय दे. अरे अर्णव, ईश्वरी, मी तुमच्या समोर उभा आहे, मी खून केला आहे, मी सांगतोय, पण तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही. आणि अर्णव, हे सगळं का होतं माहिती आहे का? तुझी बहीण माझी ढाल बनून उभी आहे. अरे या जन्मात मी खूप पापं केली आहे, पण मागच्या जन्मात काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल, म्हणूनच तर नवऱ्याला देव म्हणणारी ही बावळट बायको मला मिळाली आहे. अर्णव म्हणतो, माझी ताई बावळट नाही, चांगली आहे
आणि जेव्हा चांगल्या लोकांचे डोळे उघडतात ना, तेव्हा ते फार डेंजर होऊन जातात. मी तुला सांगतो राकेश, ताईचे दिवस भरले ना की मग तुला शिक्षा मिळणार. तू जेलमध्ये जाणारच. मी तुला सोडणार नाही. तुझे दिवस संपले. आता तुला काही सोडणार नाही मी. राकेश म्हणतो, अरे चिंटुकल्या, या सगळ्याचा विचार करू नको. अरे माझ्यासमोर फक्त ढाल बनून तुझी ताई नाही, तिचं बाळसुद्धा आहे. एकदा का तिचं बाळ जन्माला आलं की तिचं बाळ, ती दोघांना पण मी संपवायला काही कमी करणार नाही. डायरेक्ट वर. स्वतःला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जातो, माहिती आहे ना. राकेश हसत निघून जातो. अर्णव, ईश्वरी या दोघांनाही अंजलीचं खूप टेन्शन येतं. अंजलीची खूप काळजी वाटते. तर दुसऱ्या दिवशी अविनाश, अर्णव नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि राकेश, अर्णव, अंजली यांच्या जुन्या खेळण्या घेऊन बाहेर येतो. त्याने भंगारवाल्याला बोलवलेलं असतं. राकेश ते खेळण्या खाली फेकून देतो आणि हे म्हणतो की हे खेळण्या सगळ्या भंगारामध्ये टाकायचेत, घेऊन जा. अर्णव खूप चिडतो. भंगारवाल्याला तो हाकलून लावतो. अर्णव म्हणतो, ए फुकटचं आमच्या घरात खातोयस तू, आणि हे काय करतोस. राकेश म्हणतो, अरे अर्णव, आमच्या रूममध्ये जागा नाही आहे या घाणीसाठी. अर्णव म्हणतो, तुझी रूम? तुझं काही नाही या घरामध्ये. अरे स्वतः कष्ट करून पैसासुद्धा कमवता तुला येत नाही. माझ्या ताईची रूम आहे ती. हा सगळा आरडाओरडा ऐकून तिथे अंजली येते. अंजली हा सगळा तमाशा बघत असते. राकेश म्हणतो, अरे अर्णव, मी घर जावई असलो तरी पण नवरा आहे तुझ्या ताईचा, जरा नीट बोल रे. अर्णव म्हणतो, ए घर जावई कसला घर जावई, तू कोण नाही आहे आमचा, चल निघून जा इथून. आणि हे घर आहे ना माझं आणि माझ्या ताईचे, तू कोणी नाही आहे. तुझी लायकी नाही आहे कष्ट करून पैसे कमवायची. आश्रित आहे, आमच्या इथे पडलेला आहेस तू. अंजली हा सगळा तमाशा बघते आणि अर्णवला म्हणते, वा अर्णव, हेच ऐकायचं बाकी होतं. अंजली आतमध्ये निघून जाते. अर्णव तिला समजावायला तिच्या मागे धावत जातो. अंजलीने मोठा निर्णय घेतलेला असतो. आता काही झालं तरी घरात राहायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. अंजली बॅग भरायला घेते. राकेश तिला समजायचा खूप प्रयत्न करतो, पण अंजली काही थांबत नाही. राकेशला वाटतं की आपण उगीचच अति केलं. चांगलं इथं आयतं खायला मिळतंय, फुकटचं मिळतंय. आता बाहेर गेल्यावर कष्ट करावे लागतील आणि हिला हिच्या बाळाला सांभाळावं लागेल. राकेश अंजलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, समजावत असतो, पण अंजली काही ऐकून घेत नाही. अंजली आपली बॅग भरते आणि रूम बाहेर पडते. सगळे घरातले तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.